माणूस बलवान, टवटवीत, धष्टपुष्ट, तरतरीत देखना केव्हा होतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. माणूस हा बलवान, टवटवीत, धष्टपुष्ट, तरतरीत, देखना, सुंदर केव्हा होतो? जेव्हा माणूस हा सुंदर वागेल, स्वभाव चांगला ठेवील, काम चांगलं करेल, वेळेवर जेवण करील, सतत आनंदी प्रसन्न राहील, दुःखाला सुख मानून, अपयशाला यश मानून, हारला जित मानून जीवन जगेल, कोणत्याही प्रकारचा ताण घेणार नाही, कोणालाही त्रास देणार नाही, वाईट विचार ठेवणार नाही, कोणाच्याही स्थितीवर हसणार नाही, कोणावरही जळणार नाही, खोटं बोलणार नाही, बेईमानी करणार नाही, कोणाचा विश्वासघात करणार नाही, दुष्टपणा ठेवणार नाही, अहंकार ठेवणार नाही. तसेच सर्वांसोबत चांगले वागेल, सर्वांसोबत सुंदर वागेल, कष्ट मेहनत करील, संयम ठेवेल, काम करण्याची आवड गोडी ठेवेल, नम्रता ठेवील, विनम्रता ठेवील, माणुसकी ठेवील, प्रामाणिकपणा ठेवील, सत्य, प्रेम, एकता ठेवील, सुंदरपणा ठेवील, तडजोड करील, ॲडजस्टमेंट करील, सहनशक्ती ठेवील, तरच मनुष्य बलवान, टवटवीत, धष्टपुष्ट, तरतरीत देखना राहील. म्हणून माणसाने विचार सुंदर ठेवले पाहिजे, स्वभाव चांगला ठेवला पाहिजे, स्वभाव सुंदर ठेवला पाहिजे, प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, विनम्रता ठेवली पाहिजे, संकट, समस्या, अडचणी याचा निकरण धैर्याने सामना केला पाहिजे, अपयशालाच यश मानलं पाहिजे, दुःखाला सुख मानलं पाहिजे, हारला जित मानलं पाहिजे, सर्वांबद्दल विचार चांगले ठेवले पाहिजे. तसेच सुंदरपणा ठेवला पाहिजे, विचार सुंदर ठेवले पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, सहनशीलता ठेवली पाहिजे, कष्ट मेहनत केलं पाहिजे, स्वाभिमानी बनला पाहिजे, धैर्य ठेवलं पाहिजे, धीर ठेवला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे, साहस ठेवलं पाहिजे, तत्परता ठेवली पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे, सावधानता ठेवली पाहिजे. तरच तो चांगलं जीवन जगू शकेल, सुंदर जीवन जगू शकेल, त्याला कोणताही आजार होणार नाही, तो तरतरीत राहील, टवटवीत राहील, तो देखना राहील, म्हणजे देखना होईल, सुंदर होईल, छान होईल आणि मजेदार, प्रसन्न, आनंदी जीवन जगेल. त्याला कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी येणार नाही. माणूस सुंदर राहण्याचं, देखना राहण्याचं, या निरोगी राहण्याचं, आनंदी मजेदार राहण्याचं सर्व श्रेय हे चांगल्या स्वभावाला जाते, चांगल्या वागण्याला जाते, चांगल्या बोलण्याला जाते, चांगल्या राहण्याला जाते, चांगल्या आचरणाला जाते, चांगल्या सवयीला जाते, चांगल्या गोष्टीला जाते, कष्ट मेहनतीला जाते. माणूस चांगला वागला तर त्याचं जीवन चांगलं होईल, माणूस छान वागला तर त्याचं जीवन छान होईल, सुंदर होईल, मस्त होईल, झकास. माणूस चांगला वागायला पाहिजे, चांगला राहायला पाहिजे, चांगला बोलायला पाहिजे, आचरण चांगलं करायला पाहिजे, स्वभाव चांगला ठेवायला पाहिजे, विचार चांगले ठेवायला पाहिजे, इतराबाबत विचार चांगले ठेवायला पाहिजे. दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसू नये, कुणाचे पैसे बुडवू नये, कुणाला त्रास देऊ नये, कुणासोबत मारामारी भांडण करू नये, कुणाकडे वाईट नजर ठेवू नये, अहंकार ठेवू नये, अतिस्वार्थ ठेवू नये, दुष्टपणा करू नये, बेईमानी करू नये, कोणाचा विश्वासघात करू नये. तर त्याचं जीवन सुंदर होईल, छान होईल, मजेदार होईल, तो तरतरीत होईल, टवटवीत होईल, धष्टपुष्ट होईल आणि कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये. किती जरी भयानक गोष्ट घडली,
या काय जरी झालं तर टेन्शन घेऊन स्वतःची तब्येत बिघडू नये, स्वतःचं आरोग्य बिघडू नये, तर तोडगा काढावा. या टेन्शनमधून, या ताणमधून तोडगा काढावा. मन प्रसन्न ठेवावे, आनंदी ठेवावे आणि चांगलं काम करावे, सुंदर काम करावे. आणि किती जरी ताण आला असेल, या कोणत्याही गोष्टीचा, कुठल्या गोष्टीचा ताण आला असेल तर तो ताण सोडवावा. चांगला विचार करून, शांत मन ठेवून, शांत डोकं ठेवून तो ताण सोडवावा. अडचण सोडवावी, समस्या सोडवावी. कोणतीही समस्या आली असेल, काहीही आला असेल तर ती शांत मनाने, सुंदर रीतीने सोडवावी, प्रेमाने सोडवावी. तर कोणताही ताण राहणार नाही आणि ताण राहणार नाही. मनुष्य जर चांगलं काम करीत असेल, छान काम करत असेल, स्वभाव चांगला ठेवत असेल, तर स्वभाव चांगला असेल, विचार चांगले असतील, कृती चांगली असेल, मार्ग चांगला असेल, दिशा चांगली असेल, वागणं चांगलं असेल, बोलणं चांगलं असेल, आचरण चांगलं असेल, व्यवहार चांगला असेल, बोल चांगले असतील, त्याची दृष्टी चांगली असेल, त्याचा उद्देश चांगला असेल, तर त्याला कोणतीही अडचण येत नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही आणि त्याला मजबुरी, लाचारी येत नाही. म्हणून माणसाने आपला स्वभाव, आपले विचार चांगले ठेवायला पाहिजे, सुंदर ठेवायला पाहिजे. सर्व काही आपल्या स्वभावावर अवलंबून असतं, सर्व काही आपल्या विचारावर अवलंबून असतं. आपण कसं वागतो, कसं बोलतो, काय बोलतो, केव्हा बोलतो, कुठं बोलतो, काय करतो, याच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. आपण सुखी किंवा दुःखी हे आपल्या वागण्यावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या स्वभावावर, आपल्या विचारावर अवलंबून असतं. म्हणून माणसाने चांगलं वागायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे. माणसाने कोणाचंही मन दुखवू नये, कोणाचाही अपमान करू नये, कोणाचा अवमान करू नये, कोणाचाही तिरस्कार करू नये, शुभ अशुभ पाळू नये, कोणालाही दोष देऊ नये, कोणाची बदनामी करू नये, कोणाचं नुकसान करू नये, कोणाचा विश्वासघात करू नये. तरच माझं जीवन चांगलं राहील, मजेदार राहील, सुंदर राहील, छान छान राहील. म्हणून माणसाने विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे, काळजीपूर्वक जीवन जगलं पाहिजे, छान छान राहायला पाहिजे, मजेदारपणे राहायला पाहिजे. माणसाला जर आपलं जीवन रंगमय, सुंदर, छान, मजेदार करायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तरतरीत राहायचं असेल, टवटवीत राहायचं असेल, सुंदर देखणं राहायचं असेल, धष्टपुष्ट राहायचं असेल, तर माणसाने हसत खेळत जीवन जगलं पाहिजे, हसत खेळत जीवन जगलं पाहिजे. संकट, अडचणी, समस्याचा हसत खेळत सामना केला पाहिजे. सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे, सर्वांबद्दल चांगला विचार ठेवला पाहिजे, सर्वांबद्दल चांगलं मत ठेवलं पाहिजे, सर्वांचा सन्मान केला पाहिजे, सर्वांसोबत मायेने, प्रेमाने राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, आपल्या मुखातून चांगले बोल निघाले पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, चांगलपणा ठेवला पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे, कष्ट केली पाहिजे. जेवढं होईल तेवढं दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, जाण ठेवली पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं व्यसन त्यांनी करू नये, कुठल्या प्रकारचं व्यसन त्यांनी करू नये, कुठल्या प्रकारच्या वाईट सवयी त्याला असल्या नाही पाहिजे. म्हणून त्याच्या सर्व सवयी चांगल्या असल्या पाहिजे. त्याचं बोलणं एकदम छान असलं पाहिजे, त्याचं वागणं एकदम छान असलं पाहिजे, त्याचं आचरण एकदम छान असलं पाहिजे, त्याचा व्यवहार एकदम छान असला पाहिजे. त्या सर्व गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे, तर त्याचं जीवन सुंदर होईल, त्याची शान वाढेल, मान वाढेल, त्याची इज्जत वाढेल, त्याचा रुबाब वाढेल, सर्वत्र त्याचा दरारा वाढेल, त्याचं जीवन सुंदर होईल. आणि तेव्हाच तो तरतरीत होईल, टवटवीत होईल, देखणा होईल, सुंदर होईल आणि धष्टपुष्ट होईल. म्हणून माणसाने हसत खेळत छान जीवन जगायला पाहिजे आणि सर्वांसोबत चांगलं वागायला पाहिजे. जर मेहनत केली नाही, काम केलं नाही, कष्ट केले नाही, आळस ठेवला, निष्काळजीपणा ठेवला, कंटाळा ठेवला, मित्रासोबत चांगला वागला नाही, दुष्टपणा ठेवला, अहंकार ठेवला, तसेच दुसऱ्याबद्दल वाईट मत ठेवलं, दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला, कोणाचे पैसे बुडविले, कोणाचा अपमान केला, अवमान केला, तर त्याचं जीवन सुंदर होणार नाही, तो तरीत राहणार नाही, टवटवीत राहणार नाही, देखणार राहणार नाही, सुंदर राहणार नाही आणि धष्टपुष्ट तो होणार. म्हणून मजेदार, सुंदर जीवन जगायचं असेल, थाटामाटाने जीवन जगायचं असेल, शानपणाने म्हणजे शानदारपणे जीवन जगायचं असेल, सुंदररित्या जीवन जगायचं असेल, अभिमानाने जगायचं असेल, तर चांगलं वागायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे, चांगलं आचरण करायला पाहिजे, स्वभाव चांगला ठेवायला पाहिजे, विचार सुंदर ठेवायला पाहिजे, कृती करायला पाहिजे, काम कष्ट करायला पाहिजे, मेहनत ठेवायला पाहिजे, माणुसकी ठेवायला पाहिजे, प्रामाणिकपणा ठेवायला पाहिजे, सत्यता, एकता, प्रेम
त्याचं पालन करायला पाहिजे आणि गोड गोड बोललं पाहिजे. म्हणून तरतरीत, टवटवीत, धष्टपुष्ट, देखना तरतरीत, बलवान, बलशाली होण्यासाठी त्याला कष्ट मेहनत करावी लागेल आणि चांगलं वागावं लागेल, चांगलं राहावं लागेल, चांगलं बोलावं लागेल, चांगलं आचरण करावं लागेल, सर्व चांगल्या गोष्टी ठेवाव्या लागतील. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.